नमस्कार सर. नमस्कार. तुमचा इथलं नाव आणि परिचय द्या ना. माझं नाव राकेश छोटूलाल चौधरी, राहणार पिंगाणा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. ओके. टोटल क्षेत्र किती आहे आपलं? माझी 15 एकर आहे. 15 एकर आहे ना. बघा 15 एकरमध्ये तुम्ही कसं काय काय नियोजन केलेलं आहे? आता खरबूज लावणी केली आहे, कारली आहे तिकडं, आता टरबूजचे प्लॅन चालू आहे. हे आपलं जे खरबूज आहे किती क्षेत्रामध्ये? हे 3 एकरामध्ये. अच्छा. आणि कारली पण 3 एकरमध्ये आणि टरबूजचा प्लॅन पण 3 एकरचा. टरबूजचा पण म्हणजे 3 एकराचे प्लॉट? 3 एकरचे प्लॉट पाडले. तर आपला हा जो खरबूजचा 3 एकराचा प्लॉट आहे, किती दिवसात झाला हा प्लॉट? हे 13 तारीख गेली तेव्हा 1 महिन्याचा झाला आहे प्लॉट. एकाच महिन्याचा प्लॉट? 1 महिन्याचा प्लॉट आहे. बर. आणि मला वाटतं तुम्ही SCT सोबत, पूर्वी SCT सोबत आणि आता SCT वैदिक सोबत. SCT वैदिक सोबत. म्हणजे तुमचा हा प्रवास किती वर्षाचा आहे? 5 वर्षापासून वापरतो. 5 वर्षापासून रेग्युलर वापरतो? रेग्युलर. बरं. तर तो 5 वर्षाचा काय अनुभव काय? 5 वर्षाचा अनुभव आहे. जे आपलं महिन्यामध्ये ग्रोथ होते ते फास्ट ग्रोथ होते. याची ग्रोथ फास्ट होते. फास्ट. केमिकल पेक्षा चांगली? केमिकल पेक्षा चांगली. अनुभव म्हणजे एवढा क्वालिटी बेस्ड बनला आहे आणि प्लॉट फार ग्रोथ आणि जे सेटिंग आहे पूर्ण बेडवरती होते. आता तर झालं, पण मग पूर्वीचं आपण मला वाटतं मागच्या वर्षी पण कारलीच्या प्लॉटवरच होती. मागच्या वर्षी सेम प्लॉट होता, काही एवढा फरक नाही होता. सेम प्लॉट होता. आणि त्यावेळेस काय यील्ड निघालं, म्हणजे उत्पादन किती निघालं? तेव्हा एकरी 13 टन बसला होता मला. एकरी 13 म्हणजे 39 टन मागच्या म्हणजे 39-40 टन थोडक्यात. सरासरी 40 टन तुमचा अजून बसला असता. पण जेव्हा पाटल्याची सेटिंग जेव्हा चालू झाली, 2 दिवस पाऊस पडला होता. ते लहान गोटीला डॅमेज झाली होती. बरोबर. प्लॉट मध्ये तुम्हाला वेगळेपण काय वाटलं? वेगळेपण म्हणजे जे आपण केमिकल मध्ये पाहतो ग्रीनरी राहत नाही, हे शेवटपर्यंत ग्रीनरी टिकून राहते. शेवटपर्यंत ग्रीनरी टिकून राहते. आणि वेल फाटण्याचा जो प्रकार असतो ते केमिकल मध्ये फार असतो, याच्यामध्ये नाही. वेल म्हणजे इथं वेल शेंड्याला इथं नाही, इथून चिपट भाग बनतो आणि इथून मग डॅमेज होतो. क्रॅकिंग म्हणतात त्याला. बरोबर आहे. ते याच्यामध्ये प्रकार नाही येतो. याच्यामध्ये नाही. मागच्या वर्षी पण नव्हता. बरं, तुम्ही याचं मॅनेजमेंट कसं केलं मला सांगा बरं. म्हणजे समजा सुरुवातीपासून लागवडीपासून कसं मॅनेजमेंट केलं? पहिले बेड ताणले त्याला, त्याच्यावरती 10 बॅगा कृषी अमृत आणि मग होलमध्ये उरलेल्या जे 5 बॅगा होतात त्याच्यासोबत रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, मायक्रोरायझा, पेस्ट क्लिनर, हेल्थ चार्जर हे सगळं होलमध्ये भरलं. त्याच्यावरती प्लांटेशन केलंय आपण. सॉइल चार्जर ड्रिप मध्ये दिलंय. परत लावणी झाल्यानंतर सॉइल चार्जर, एनर्जी बुस्टर आणि मायक्रोरायझा परत ड्रिंचिंग करून दिली. प्रत्येक झाडाजवळ, प्रत्येक खोडाजवळ. म्हणजे समजा जे होल आहे आता हे सगळे 3 एकरामध्ये किती रुपये बसले असतील? 21,000. 21,000 रुपये बसले. ओके. एकरी 15 टाकलाय, 5 होल मध्ये टाकलाय आणि 10 बेड वरती टाकलाय. असं एकरी 15 बॅगा टाकलाय. अच्छा, एकरी 15 बॅगा टाकल्या तुम्ही. म्हणजे आता जर आपण प्लॉट बघितलं, समजा ही जी सेटिंग आहे, सेटिंग तुमची बघा ना किती लागलेली. समजा हा एकच वेल आहे ना, एका वेळेला किती लागलेली? मजा बरं तिकडून समजा इकडून सुरुवात करा खालून पण. हा फक्त एकच वेल आहे ना, सब वेल आहे ना हा दुसरा? एकच वेल आहे. 1 2 3 4 5. ही काही नवीन सेटिंग पण होऊ राहिली. नवीन सेटिंग पण होते. 6 7 8 9 10 11 12 13. म्हणजे आता राईट 9 तर 13चे 3 फुटाच्या अंतरामध्ये 5-7 फळे पण राहिले आपले. तर सफिशियंट आहे आता बेड वरती. बरोबर आहे का नाही? 3 फुटाच्या अंतरामध्ये. तर पान तर एकदम ग्रीन आहे. आणि तुम्ही समजा जर पानाला हात लावला तर खालून हात लावून बघा, त्याला त्यांनी स्वतःची संरक्षण प्रणाली तयार केलेली. सगळ्याच या एक दांडावरती आहे पूर्ण आहे. कसलं? अच्छा, या दांडावरती पण त्यांनी स्वतःची संरक्षण प्रणाली तयार केली आहे की नाही? म्हणजे समजा हे ज्या कीड वगैरे अटॅक करणार आहे त्याच्यावरती करणार आहे, स्वतःची संरक्षण प्रणाली तयार झाली. रूट्स एवढं फाट जातात ना याच्याने. मायक्रोरायझा म्हणजे भरपूर आहे समजून चाला. अच्छा, मायक्रोरायझामुळे भरपूर. हो. केमिकलचा आहे. केमिकलचा काय अनुभव आहे त्याचा? त्याचे असं आपल्यापेक्षा 1-2 दिवसाचा फरक आहे, पण ग्रोथ हळू चालते त्याची.
त्याची ग्रोथ हळू चालते. आपल्याला एवढा भरलेला नाही. समजा आपण पूर्ण प्लॉट जरी बघितला तरी सगळा हिरवेगार दिसतोय. बरं, त्याच्यानंतर काही मर वगैरे दुसरं काही आपलं ते एक पण मर झालेलं नाही. सगळं जर्मिनेट झालं, टोटल सगळं बाहेर निघालं. सगळं हो. वेगळे पण म्हणजे असं याचं आपलं वैदिकचं सेटिंग एवढी फास्ट करून टाकते. आता 1 महिन्याचा प्लांट आहे, इन्न ते 1 महिन्याच्या प्लांट मध्ये एवढी गोटी बसत नाही आणि फळं बसत नाही म्हणजे महिनाभरात. पण याचे असं आहे तुम्हाला रूट्स पण व्यवस्थित चालते, वेल पण फास्ट पळतो आणि सेटिंग पण होऊन जाते. म्हणजे ते ज्याचं जे काम आहे ते सगळं एकदम सगळं व्यवस्थित चालतं, प्रॉपर होऊन जातं. ओके. आता प्लॉट किती दिवसात झाले आपला हा सर? 1 महिन्याचा. 1 महिन्याचा. साधारणतः 1 महिन्यात तुम्ही या प्लॉट वरती एक रोगासाठी किती स्प्रे केले? हा रोगासाठी म्हणजे 3 स्प्रे झाले मला. हा. पहिल्यांदा जेव्हा रोपांची गाडी आली बर तेव्हा 1 मारून टाकला होता. कोणता मारला होता? पेस्ट फायटर ट्रिपसाठी. हा. त्यानंतर रोप लावणी झाली 15 दिवसानंतर परत पेस्ट फायटर आणि डिसीज फायटर वरून. आवश्यकता होती का मारण्याची? नाही म्हणजे आवश्यकता नव्हती, पण प्रिव्हेंटिव्ह मारून प्रिव्हेंटिव्ह म्हणून मारले तुम्ही. परंतु गेल्या 1 महिन्यापासून कुठली रोगराई वगैरे आली का प्लॉट वरती? म्हणजे तुमची रोगराई पूर्णपणे बंद झाली. परंतु आज केमिकल मध्ये शेतकरी तर पूर्णपणे रोगावरती काम करताय. महिन्याच्या प्लॉट मध्ये साधारणतः 5-7 स्प्रे घेतले गेले असतात. 7 स्प्रे झाले असते आणि आपले वैदिक मध्ये फक्त प्रिव्हेंटिव्ह वरती फक्त 3 झालेत. 3 झाले म्हणजे आवश्यकता नाही म्हणजे नसताना आपण घेतलंय. म्हणजे 50% तुमचा जो स्प्रेचा खर्च आहे तो कमी झालाय पूर्णपणे. त्याच्यासोबत तुमची मेहनत पण कमी झाली. बरोबर. तर केमिकलची आणि वैदिकची जर तुलना करायची ठरली तर तुम्ही कशी करू शकता? म्हणजे केमिकलचा खर्च एवढा वाढून जातो. 5 वर्षाच्या पहिले जे केमिकल मी प्लॉट करत होतो त्याच्यामध्ये शेवटच्या 15 दिवसामध्ये जेव्हा हार्वेस्टिंग करतो आपण तेव्हा डावणी, वेल बसण्याचे प्रकार हे फार यायचे. आता पूर्ण हार्वेस्टिंग होऊन जाते तोपर्यंत होत. बरोबर. तोपर्यंत एकदम सेट राहतो, पूर्ण सेट राहतो. तुमचा माल ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये नेता त्यावेळेस तुमचा अनुभव काय? आपण तो जाऊ दे, आपण तो शिकलेलो आहेत, पण जे अशिक्षित लोक आहेत काम करणारे बर त्यांचे जे तोंडाची जे चव सांगतात पहिले आपण जे खायचे या आणि आता जे खातोय याच्यामध्ये भरपूर बदल होऊन गेला असं सांगतात. बदल म्हणजे नक्की काय काय बदल जाणवले तुम्हाला? मध्ये डायरेक्ट फरक पडून गेलाय. कशी टेस्ट सुरुवातीला आणि आता म्हणजे पहिली टेस्ट कशी असायची? सुरुवातीला गोडवा एवढा नाही लागायचा आणि स्मेल एवढा येतो याचा. आता जेव्हा पूर्ण माल तयार झाल्यानंतर गाडी इथून पॅक करून गेली ना 10-15 मिनिटापर्यंत रस्त्यामध्ये वास येईल, पूर्णपणे वास. अरे वा. हा मागच्या वर्षी म्हणजे आसपासचे लोक पण थोडा विचार करत असते. आता खरबूजची गाडी गेली. राकेश, वैदिक प्रोडक्ट वापरल्यानंतर एवढा आनंद होतो आपल्याला, म्हणजे आपलं पहिले तर खर्च वाचून जातो. बरोबर. त्यानंतर मी पहिले केमिकलचे एवढे बिल भरले दुकानदारांचे. त्यांचं एम्प्लॉय यायचे, हे मारा ते मारा, हे घ्या ते घ्या, तिथं घ्या, घेऊन आणा, मारायचं, काही रिझल्ट भेटायचं नाही. केमिकलचं असं आहे आज मारलं तर 3 दिवसामध्ये रिझल्ट भेटून जातो, पण तेवढा लवकर परत अटॅक होऊन जातो. नक्कीच टेम्परवारी. याचं तसं नाही. याचं असं आहे 10-15 दिवस बघायचं काम नाही. आता अशी आहे, सकाळी मी 6 वाजता शेतात येऊन जातो. मोबाईलवर उलटा पडून ठोकून घेतो. त्याच्यामधनं थ्रिप्स नाही निघणार, नाही व्हाईट फ्लाय निघणार, काहीच नाही निघणार. आणि याच्या आधी केमिकल मध्ये तर भरपूर निघायचे. पूर्णपणे सवय लागली होती ना. सवय काय लागली होती माहिती त्यांना? सकाळी आल्या शेतामध्ये आल्यावरती मोबाईलवरती असं ठोकून बघायचं त्याच्यावरती काही थ्रिप्स वगैरे आहे की नाही. डेलीच्या चक्कर आहे माझ्या. डेली 6 वाजता शेतात. म्हणजे केमिकलचे शेत पहिले जमीन पूर्ण हाड होऊन गेली सुरुवातीला. आता हे 5 वर्षापासून जे मी वापरतोय नागाटीला काही हरकत, म्हणजे ट्रॅक्टरला काही समजत नाही बाबा माग नागर जोडलाय माझा. म्हणजे एकदम एक लेवलने चालतं, सॉफ्ट, एकदम सॉफ्ट. नाही तर पहिले नागर उचकून जायचा, परत मागे घ्यायचा, अजून ठेवायचा, असं आता होत नाही. आता तिथून ठेवलं ना तर बांधाला खाली जूत लावायचं, एकदम नरम भुसभुशीत. भुसभुशीत. गांडुळांची काय संख्या? गांडूळ तर भरपूर पैदा होता. आधी होती का? आधी नव्हती. आधी गांडूळ खत आणावं लागायचं मला.
आता इथं बेडवरतीच होता येते आता. पण वाढून गेलाय आपला, पण खर्च कमी होऊन गेलाय. खर्च कमी झालाय. साधारणतः जर हिशोब केला 4 वर्षाचा, तर तुमचा किती खर्च कमी झाला असेल आणि किती उत्पादन वाढलं असेल? बघा, केमिकलचा एक डोस पण भरला असताना मी आता साधारणतः मला 60-70 हजार रुपये एकरी खर्च आला एकरी. आणि आता तर एकरी काय 15-20 हजार मध्ये काम होऊन जातं. म्हणजे तुमचा 50%, बस 40 म्हणजे 60% म्हणण्यापेक्षा 50% खर्च. 50% हो. आता तुम्ही साधारणतः 15 एकर मध्ये लगभग 15-17 लाखाचा पूर्ण खर्च व्हायचा. 17 लाखाचा खर्च. आणि उत्पादन किती निघायचं? उत्पादन 20-22 लाख. म्हणजे खर्चच जास्त व्हायचा, उत्पन्न कमी व्हायचं. फक्त 2-3 लाख शिल्लक राहायचे जास्तीत जास्त. आणि आता एक वैदिक मध्ये जर खर्च काढला आपण तर वैदिक मध्ये उत्पन्न वाढून गेलंय, माझा खर्च डायरेक्ट कमी होऊन गेलाय, एकदम कमी झालाय. आता याला साधारणतः आतापर्यंत मला एकरी 25-1 हजार पर्यंत झालं असेल बर खर्च. हा 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 हा. बस. परंतु आता एक साधारणतः उत्पादनाची काय अपेक्षा आहे तुम्हाला या प्लॉट कडून? आता तर मागच्या वर्षापासून आताची जे सेटिंग आहे, मी तर जाऊ द्या, माझा जो गडी आहे तो सांगतोय, मागच्या वर्षापासून सेटिंग बेडवरती चांगली दिसते. बेडवर चांगली दिसते. म्हणजे डिस्टन्स जे फोडतोय ना, 2 पॅरेंट मधलं अंतर ब्रांचेसला सेटिंग चालू आहे. हा हा हा. आता हे साईड ब्रांचेस फुटलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे 1, हे 2, हे 3 हे पूर्ण सेटिंग होऊन हा, इथं खाली सेट बी झालेले सेट झाले. याची सर याची साईड ब्रांचेस आहेत. म्हणजे आपण जे मगाशी बघितली त्याची साईड ब्रांचेस आहे. 30 दिवसात जवळजवळ सेटिंग बनवायला लागला प्लॉट. 30 दिवसात. त्याच्यामुळे पोषणाची ताकद भेटली त्याला. हो, पोषण. बरोबर. तर या वर्षी असं वाटतंय 2-3 टन जास्त होणार. किती एक निघू शकतं आकडा? 17-18 टनापर्यंत. 17-18 टनापर्यंत जायलाच पाहिजे. किती एकर क्षेत्र हे? 3 एकर. 3 एकरात एकरचा हिशोब 17 टनापर्यंत, 17-18 टनापर्यंत. मागच्या वेळेस 50 झालं होतं ना, म्हणजे 40 झालं होतं मागच्या वेळेस. म्हणजे आता एकरी साधारणतः तुम्ही 17 ते 18 टन आरामात काढू शकता. हो, आरामात. आणि केमिकल मध्ये जर हा सर्वे केला तर किती निघतो? केमिकल मध्ये एवढं दाट प्लॉटच दिसत नाही. किती ऍव्हरेज निघतं? किती टन निघतं साधारणतः? तुमचा एक अनुभव बघा. त्याचे पण सेम प्रोसेस आहे, जे आपण उत्पन्न हे काढतोय ना, पण आपलं एवढं याच्यात असं आहे, आपला खर्च कमी होतोय. केमिकल मध्ये खर्च जास्त करून 10-12 टनाचा एव्हरेज बसतोय. 10-12 टन. म्हणजे जो वैदिक मध्ये तुमचं खर्च 50%, पण उत्पादन 4 ते 5 टन वाढून भेटणार. जर 10 ते 12 होत असेल तुमचं, तिकडे 15 ते 17 ते 18 टन आरामात निघणार. वरून तुमच्या शेतीच्या मध्ये मेहनत कमी लागते आणि शेतीला कस म्हणजे जात नाही. जमीन असते. मागच्या वर्षी पहिली गाडी मी सुरतला पाठवली होती, बरोबर. तो 17 रुपयाने दिले होते त्याला. 17 रुपयाने? हो. बर. तर मग मला इथून घेऊन जायचं त्याला, 17 रुपये त्याला द्यायचं. मग आमच्या इथं सारंगखेड्याचं एक व्यापारी आहे, त्याला माहित पडलं होतं तिथं खरबूज लागलंय. तो आला, पाहिलं त्याने, तर खाल्लं त्याने. तर आता आपण आपल्या शेतामध्ये फक्त आपणच फिरतो, ते व्यापारी 10 म्हणजे शेतामध्ये बरोबर आहे, तिथं खात राहतात ते खरबूज. तर आपला खरबूज आणि तिकडच्या खरबूज मध्ये खायची टेस्ट मध्ये पण सुद्धा फरक होतो. व्यापारी स्वतः व्यापारी सांगत होता. तर त्याने पूर्ण माल 1 रुपया वाढून माझा पूर्ण घेऊन गेला. 18 रुपयाने माल सगळं घेऊन गेला. सगळं घेऊन गेला, जागेवरून घेऊन गेला. हो, बिनखर्ची. आता मी सॅम्पल म्हणून झुकणी करून व्हरायटी लावली. बर. हिरा काकडी सारखी असते, ट्रायल बेसवर लावली. समजा इथं नाही गेले तर मग सुरतला पाठवून द्यायचे याच्या सोबत. तिथं मार्केट जर व्यवस्थित भेटलं आपल्याला तर याच्या जवळ तिकडे जाऊ द्यायचं. नक्कीच. परंतु चंदनाची ग्रोथ एकदम बेस्ट जाते, म्हणजे त्याची लेन ते बुंदा व्यवस्थित झाड होतोय. म्हणजे झाड पण एकदम सशक्त आणि चांगली होते. जर समजा जर त्याला चांगलं पोषण भेटलं तर तुम्हाला चंदनामध्ये काय काय फायदा होऊ शकतो? चंदनाचा जो मधला गाभा आहे तो त्याची लेंथ वाढत जाईल, क्वालिटी राहणार चंदनाची. आपल्याला तसं आपण पहिल्यांदा म्हणजे लावलंय, बर, तेवढा काही अनुभव नाही चंदन. पण जेव्हा व्यापारी येणार तेव्हा ते बरोबर. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुमचं मिरचीला मी 2 डोस भरले होते, एक पहिले सुरुवातीला आणि 60 दिवसानंतर परत रिपीट केला. बर. तर हिरवीच्या तोडा माझा 250 क्विंटल गेला. 250 क्विंटल? किती एकरात? 3 एकर मध्ये. 3 एकर मध्ये. बर. आणि लाल मिरची 150 क्विंटल मी सुकण्यासाठी टाकून आलोय.
करताय? केमिकलच्या मिरचीला सुरुवातीला थ्रिप्स व्हाईट फ्लायचा फार म्हणजे प्रादुर्भाव राहतो. बरं. त्याच्यामुळे केमिकल मारावं लागत होतं पहिले. आता वैदिक जेव्हा चालू होऊन गेलंय तर स्प्रेचा म्हणजे खर्च डायरेक्ट वाचून गेलाय आपल्याला. आणि ग्रीनरी पाण्याची म्हणजे जे आजूबाजूचे शेतकरी होते माझे, एक रस्त्यावरती प्लॉट होता त्याचं काढून टाकलाय त्याने, म्हणजे 2-3 जणांचे काढून टाकले. आपला अजून मिरची हिरवी चालू आहे अजून. तुमच्या बरोबरचे प्लॉट उलगले? हो. आणि तुमचा प्लॉट आणखी चालू आहे, पूर्ण ग्रीनवर होऊन गेला आता. क्या बात आहे. मी असं सांगतो, एक वर्ष फक्त ट्रायल करून बघा. तुमच्या शेताचाच अनुभव घ्यायचा. एकरच भरारा क्षेत्राला टाकायचं. बरोबर. आणि बाकी तुम्ही केमिकलच्या पद्धतीने चालू द्यायचं. म्हणजे तुम्हाला जेव्हा लावणीनंतर झाडांच्या 15 दिवसामध्ये तफावत दिसेल. या बेडचे प्लांटेशन आणि या इकडचा प्लांटेशन डेव्हलपमेंट स्वतः अनुभव घ्यायचा आपल्या शेतामध्ये. मी पण पहिले माझ्या शेतामध्ये अनुभव घेतला होता, त्यानंतर मी चालू केलं हे सगळं. बरोबर ना. म्हणजे अभ्यास करून शेती करायला पाहिजे शेतकऱ्यांनी. कुठे जायचं गरज नाही कोणाच्या शेतात. त्यांनी पूर्ण टाकलंय, आपण तिथं जाऊ पाहिला. आपल्या स्वतःच्या शेतामध्ये आपण अनुभव घ्यायचा, स्वतः वापर करून अनुभव समजतो. नाही बरोबर. वैदिक वापरला सुरुवात करायला पाहिजे आता. बरोबर. जे एवढ्या गरज आहे. अजून 10 वर्ष केमिकल टाकून 10 वर्षामध्ये जमीन पूर्ण खराब होणार म्हणजे होणार. म्हणजे नाही तर आपली परिस्थिती पंजाब. हो. आणि एवढी हाड होऊन गेली केमिकल टाकून काही जबरदस्त काम आहे. आणि एवढं महागडे प्रोडक्ट होऊन गेले आता. सोलेबल दाणेदार वगैरे फार महाग होऊन गेले. आणि एवढ्या भरपूर कंपन्या येऊन गेले डुप्लिकेट. बरोबर आहे. आणि नेमका विश्वास ठेवायचा बी कोणावर? केमिकलच्या आणि वैदिकचं आपलं वैदिकचे रोग घ्यावा लागतं कॅश. बरोबर. आपलं केमिकलचं कसं आहे, आपलं दुकानदाराशी संबंध राहतात. तर 15 दिवस महिनाभराला साईड भेटते. याचे तसं नाही. म्हणून याचे कसं असतं, एकरी जे 12-13 हजार 15 हजार खर्च लागणार आहे सुरुवातीच्या, तो आपल्याला जास्त वाटतो. त्याच्यामुळे लोक माग होतात. बरोबर आहे. नाही पण मग समजा आपण काय करतो, आपण जे देतो ते 1 टाइम देतो. 1 टाइम. आणि तो डोस काय, समजा तुम्ही जर डोस घेतला आता महिनाभर तुम्हाला काही खर्चच पडला नाही ना? नाही पडला आहे की नाही. आणि याच्यामध्ये असं आहे, पहिला जर समजा एकरी डोस घेतला ना, तर याच्यामध्ये ड्रिंचिंग स्प्रे दोन एक स्प्रे 100% होऊन जातात त्या खर्चामध्ये. त्याच खर्चामध्ये 12-13 हजार मध्ये आरामाने होऊन जातात. परंतु वैदिक असं महाग वाटतं त्यांना की डायरेक्ट कॅश अँड कॅरी मध्ये घ्यावा लागतं. केमिकलच्या तुलनेत 10 पटीने सुंदर रिझल्ट आहे. आता समजा 2000 ची केमिकलची बॉटल आहे, प्रिंट टू प्रिंट घेणार आहे. 15 दिवस असो किंवा महिना असो, याच्या सेम आहे. पण असं याचे उधार देत नाही. म्हणजे तुम्हाला सवयच पाडत नाही लोकांना. बरोबर आहे. केमिकलचं कसं आधीन होऊन गेलंय. आपण उधार भेटतंय आणि 10,000च्या मागा की 20,000च्या मागा तो सामनेवाला देणारच आहे आपल्याला. कसं त्याची दुकान चालवायची आहे म्हणून. बरोबर. आपल्याला तसं काम करायचं नाही ना. त्यासोबत हे झुकण्याचं पण तुम्ही थोडंसं म्हणजे 3 लाईन केलंय ट्रायल म्हणून 3 लाईन केलंय. म्हणजे आपल्या एरियामध्ये सेटअप होतो का नाही, प्रोडक्शन निघतं का नाही, ट्रायल म्हणून लावलंय. ते सेटअप झालंय. आता 22 दिवसाचा प्लांट आहे हा. त्याला बारीक बारीक कळ्या दिसायला लागून गेल्या. ज्या कळ्या लागायला दिसायला लागून गेल्या ते तिकडे आपण एक बघितलं बघा सर, येलो कलर. येलो कलरचं ते तिथं निघालं पण येलो कलर. बरं. आता समजा जो अनुभव तो आपल्याला खरबूज मध्ये होता तोच याच्यामध्ये सेम आहे की नाही. यामुळे म्हणजे जो अनुभव आपल्याला तिकडे खरबूजला होता तोच खरबूजाचा अनुभव आपल्याला इकडे पण आलाय. मुळे एवढा जबरदस्त, म्हणजे हा जो मायक्रोरायझा एवढा जबरदस्त डेव्हलप झालेला आहे. म्हणजे तुम्ही याच्यावरती पण तुम्हाला असं वाटतं की आपण याच्यावरती सक्सेस करू शकतो आहे की नाही. तुम्ही स्वतः वितरक म्हणून पण काम बघताय. तुमच्याकडे मिल्क चार्जर असो किंवा एसीटीची इतर उत्पादनं असो, हे सर्व अवेलेबल आहे. तर ज्या शेतकरी मित्रांना तुमच्या प्लॉटला व्हिजिट द्यायची असेल किंवा एसीटी वैदिकचे प्रॉडक्ट उपलब्ध करून ठेवायचे असेल तर तुमचं स्वतःच्या फर्मचं नाव, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि इथला पत्ता सांगा ना. माझ्या फॉर्मचं नाव सरस ॲग्रो आहे आणि माझं नाव राकेश छोटूलाल चौधरी, राहणार पिंगाणा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. ओके. माझा मोबाईल नंबर 95 032 79 819. नक्की.
आपल्या ह्या गोठ्यामध्ये तुम्ही मिल्क चार्जरचा वापर चालू केलेला आहे, म्हणजे चालू वापरताय? किती दिवसापासून वापरताय? मला 1.5 वर्ष झालं, जवळपास 1.5 वर्ष झाले. ओके. तर काय तुम्ही समजा गोड्यासाठी पण खाऊ घालता आणि गाईसाठी पण खाऊ घालता, काय वेगळे पण वाटलं? गाईचं पचन शक्ती वाढून गेली बरं. हां. आणि त्याची हेल्दी पण एकदम व्यवस्थित होऊन गेली. ओके. बॉडी वगैरे. हां हां. आणि दुधाचं फॅट वाढून गेलं, दूधची क्वालिटी बनून गेली. ओके. दुधामध्ये वाढ वगैरे काही वाटलं? दूध वाढलं? किती वाढलं दूध? अर्धा 1 लिटर वाढून गेलं. अर्धा 1 लिटर दूध वाढलं. म्हणजे तुम्ही गावराणी गाय आहे, तुम्ही हे दुधाचा वापर घरीच करता? घरी. बरं, दुधाच्या टेस्टमध्ये काय फरक वाटला का? दुसऱ्या जे मशीनचे वगैरे गायांचे आपण दूध खात पितो त्याच्या तुलनेत याची क्वालिटी आणि टेस्ट अलग आहे. आणि अजून तुम्ही काय सांगतो, पोपडी म्हणजे साय वाढून गेली, जाड यायला लागली. ओके. आणि शेण पण एकदम व्यवस्थित यायला लागलं. ओके. तर तुम्ही अजून एक अनुभव सांगत होते की त्याचं बच्चे प्रॉपर आलं, एकदम व्यवस्थित आलं, म्हणजे 3 महिन्याचं आहे आणि त्याची हेल्थ वगैरे एकदम चांगली. ओके. बरं, घोड्याचा काय अनुभव आहे सर? घोडी ही फार कुदायची, फार मातायची, हा, आता शांत होऊन गेली, म्हणजे उड्या मारायची, आता शांत होऊन गेली, म्हणजे आता तृप्त झाली बा थोडक्यात. ओके. आणि अजून वेगळे पण काय वाटलं तुम्हाला? वेगळे पण म्हणजे त्याचे गाईमध्ये किंवा घोड्यामध्ये? गाईमध्ये त्याचे जे आता पहिले डॉक्टर लागायचे. अच्छा. आता काही लागत नाही डॉक्टर. हा 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 हा. म्हणजे पहिले डॉक्टर वगैरे लागायचे, आता काही डॉक्टर वगैरे लागते नाही. ओके. आणि त्याच्या अंगावरती काही चमक वगैरे वगैरे येऊन गेली, यांचे गाठी जे होतात हा ते नाही येत, गाठी वगैरे काहीच नाही, म्हणजे एकदम क्लीन होऊन गेले. अच्छा अच्छा. गोचिड वगैरे नाही? वगैरे नाही. ओके. म्हणजे गोचिड वगैरे. बरं, शेणाचा वास वगैरे? वास 1 नंबर आहे, म्हणजे जो पूर्वी दुर्गंधी यायची ती येत नाही आता? नाही. आता नाहीये. ओके. निघतं ना सर, प्रॉपर शेण निघतं. ओके. तर तुम्ही समजा परिसरामध्ये आपल्या जे शहादा भागातले जे दुग्ध व्यावसायिक आहे त्यांना तुम्ही मिल्क चार्जरच्या याच्यातून काय सल्ला देऊ इच्छिता? मिल्क चार्जर वापरायला पाहिजे. क्वालिटी आणि फॅट वाढून जातो, दूधला टेस्ट वेगळा पण येऊन जातो थोडा. आणि पिणारा पण प्यायला इच्छा होऊन जाते, न पिणाऱ्याला पण प्यायची इच्छा होऊन जाते. स्वतःच्या आरोग्याबद्दल ते चांगलंच आहे. आणि बाकीच्या दुधाचा जसं वास येतो तसा आपल्या दुधाचा वास येत नाही. ओके. म्हणजे वापरून एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? ओके सर, धन्यवाद.